नमस्कार. आज आपण थेरी मधला दुसरा पेपर सॉल्व करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, टू मूव्ह टू फर्स्ट सेल इन द शीट डॉट 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 की इज यूज्ड. आणि आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत, कंट्रोल प्लस इन्सर्ट, कंट्रोल प्लस होम, कंट्रोल प्लस पेजअप, कंट्रोल प्लस एंड. आता हे जे वेगवेगळे सेल्स आहेत, या सेल पैकी हा जो पहिला सेल आपल्याला दिसतोय त्या सेलमध्ये येण्यासाठी कोणत्या कीचा उपयोग केला जातो असा तो प्रश्न आहे. जर तुम्ही कंट्रोल होम बटन प्रेस केला तर पहिल्या सेलमध्ये आपण येतोय. तर ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे कंट्रोल होम. दुसरा प्रश्न आहे, इन ऑर्डर टू एडिट अ चार्ट यू कॅन डॉट 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 ड्रॅग द चार्ट, क्लिक अँड ड्रॅग द चार्ट, डबल क्लिक द चार्ट, ट्रिपल क्लिक ऑन द चार्ट. एक्सेल मधील हा प्रश्न आहे आणि चार्ट जर तुम्हाला एडिट करायचा असेल तर तुम्ही काय कराल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर इथं जो तिसरा ऑप्शन दिसतोय, डबल क्लिक द चार्ट, चार्टवरती डबल क्लिक केल्यानंतर आपण चार्ट एडिट करू शकतो. तिसरा प्रश्न आहे, विच ऑप्शन सिलेक्ट्स ऑल ऑब्जेक्ट इन अ स्लाइड. पॉवर पॉइंट मध्ये ही जी स्लाइड आहे, या स्लाइड वरती एक इमेज आपल्याला दिसते, इमेज नंतर आपल्याला इथे एक नाव दिसतंय. हे दोन्ही जर तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल तर काय करावं लागेल, तर आपल्याला कंट्रोल ए ही की प्रेस करावी लागेल. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे कंट्रोल ए. चौथा प्रश्न आहे, प्लेस होल्डर आर डॉट 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 बॉक्सेस फॉर इन्सर्टिंग एनी ऑब्जेक्ट. आणि आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत, कलर, ब्लॅक, डॉटेड आणि नन ऑफ दिस. आता प्लेस होल्डर म्हणजे काय बघा, जेव्हा एखाद्या पॉवर पॉइंट वरच्या स्लाइड वरती आपण क्लिक करतो किंवा एखाद्या पिक्चर वरती क्लिक करतो तेव्हा जे हे आपल्याला डॉट दिसत आहेत, ह्या डॉटनाच प्लेस होल्डर असं म्हटलं जातं. आणि याचं उत्तर जे आहे ते आहे डॉटेड. प्लेस होल्डर जे दिसतात आपल्याला हे डॉटेड या फॉर्म मध्ये दिसतात. पाचवा प्रश्न आहे, डेटा कन्सिस्टिंग ऑफ कंपॅरिझन चार्ट कॅन बी प्रेझेंटेड इन स्लाइड. स्लाइडचे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत, टायटल ओनली, टायटल अँड कंटेंट, टू कंटेंट, कंपॅरिझन. तर पॉवर पॉइंट मध्ये जर आपल्याला कंपॅरिझन दाखवायचं असेल तर तुम्ही जर इथे लेआउट मध्ये गेलात तर इथे वेगवेगळे आपल्याला स्लाइडचे प्रकार दिसतात. टायटल स्लाइड, टायटल अँड कंटेंट. इथं आपल्याला कंपॅरिझन ऑप्शन दिसते, तर आपण कंपॅरिझन मध्ये जाऊन ती स्लाइड घेऊ शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कंपॅरिझन. त्याच्यानंतर सहावा प्रश्न आहे, इन वन टॅब डॉट 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 डिस्टन्स. आपण टॅब प्रेस केल्यानंतर जो कर्सर आहे तो किती अंतर पुढे जातो, तर त्याचं उत्तर आहे .5 इंच. स्पीकर नोट कॅन बी ॲडेड इन प्रेझेंटेशन बाय युजर. पॉवर पॉइंट मध्ये प्रेझेंटेशन बनवत असताना जर मला वाटलं या स्लाइडवरची मी इन्फॉर्मेशन घेतलेली आहे त्याच्याबद्दल मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लिहून ठेवावी, म्हणजे भविष्यात मला ही इन्फॉर्मेशन कुठून घेतली हे कळेल, तर इथे एक ऑप्शन दिसतो नोट्स नावाचा. याच्यावर जर तुम्ही क्लिक केला तर या स्लाइड बद्दलची इन्फॉर्मेशन किंवा नोट तुम्ही इथे लिहून ठेवू शकता. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ट्रू. The name of the sheets in workbook cannot be changed. एक्सेल मध्ये वर्कबुकचे जे नाव आहे ते आपल्याला बदलता येत नाही. ट्रू आणि फॉल्स साठी विचारलेलं आपल्याला. तर एक्सेल मध्ये गेल्यानंतर इथं जे शीटचं नाव दिसतंय त्याच्यावर आपण राईट क्लिक करून रिनेम असं करू शकतो आणि इथं त्याचं नाव आपण बदलू शकतो. म्हणजे हा जो प्रश्न आहे इथं जो विचारलेला आहे, द नेम ऑफ द शीट्स इन वर्कबुक कॅन नॉट बी चेंज, हे फॉल्स आहे. DVD has more storage capacity than CD. तर याचं उत्तर ट्रू आहे, कारण CD ची कॅपॅसिटी साधारण 700 ते 750 MB पर्यंत असते, तर DVD ची जी कॅपॅसिटी आहे ती साधारण 4 GB च्या आसपास असते. त्यामुळे याचं उत्तर ट्रू हे आहे. कंट्रोल R
इज यूज्ड फॉर लेफ्ट अलाइनमेंट. अलाइनमेंट मध्ये कंट्रोल आर हे राईट अलाइनमेंट साठी वापरलं जातं, तर कंट्रोल एल हे लेफ्ट अलाइनमेंट साठी वापरलं जातं. त्यामुळे हा जो प्रश्न आहे तो फॉल्स आहे. To copy a file or folder on pen drive, we select ... option. New, select, send to, edit. आता एखादं फोल्डर किंवा फाईल वरती तुम्ही जर ती कॉपी करायची असेल तर आपण राईट क्लिक करतोय, राईट क्लिक केल्यानंतर सेंड टू ऑप्शन मध्ये जातोय. तर याचं जे उत्तर आहे ते आहे सेंड टू. पुढचा प्रश्न आहे कम्प्युटर्स हॅव्हिंग ट्रान्झिस्टर्स आर ... जनरेशन कम्प्युटर्स. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. फर्स्ट जनरेशन मध्ये व्हॅक्यूम ट्यूबचा वापर केला होता. सेकंड जनरेशन मध्ये ट्रान्झिस्टरचा वापर केला होता. त्यामुळे याचं उत्तर आहे सेकंड. पुढचा प्रश्न आहे फाईल इज अ सेट ऑफ डाटा. फाईल मध्ये माहिती साठवलेली असते. ट्रू आणि फॉल्स साठी विचारलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ट्रू. यूज ... की कॉम्बिनेशन फॉर अंडू कमांड. अंडू कमांड देण्यासाठी आपण कंट्रोल झेड हे की कॉम्बिनेशन आपण वापरतोय. ईच पेज ऑफ पॉवर पॉइंट रेफर्ड ॲज. पॉवर पॉइंट मध्ये जे पेज असतात त्यांना स्लाइड्स असं म्हटलं जातं. तर इथे व्ह्यू स्कोर करूया आपण. तर इथे सगळे आपल्याला उत्तर दिसतात. तर याच्यामध्ये आपण पेपर 2 थेरी मधला याबद्दल आपण डिस्कस केलं. धन्यवाद.